नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक जीके मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या चॅनलवर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे क्वेश्चन तुम्हाला दररोज भेटतील. चला तर मग सुरू करूया आजचे जीके क्विज. पहिला प्रश्न आहे, भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करतो? आपले ऑप्शन आहेत: ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी अर्थमंत्री, डी लोकसभा अध्यक्ष. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी अर्थमंत्री. आपला दुसरा प्रश्न आहे, भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला? आपले ऑप्शन आहेत: ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी आर के षण्मुखम चेट्टी, सी डी देशमुख, डी मनमोहन सिंग. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी आर के षण्मुखम चेट्टी. आपला तिसरा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या घटनेच्या कलमानुसार मांडला जातो? आपले ऑप्शन आहेत: ए कलम 110, बी कलम 112, सी कलम 123, डी कलम 266. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी कलम 112. आपला चौथा प्रश्न आहे, अर्थसंकल्प 2026 मध्ये कोणत्या क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला? आपले ऑप्शन आहेत: ए कृषी व ग्रामीण विकास, बी संरक्षण, सी डिजिटल व स्टार्टअप, डी वरील सर्व. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. आपला पाचवा प्रश्न आहे, महसुली तूट म्हणजे काय? आपले ऑप्शन आहेत: ए एकूण खर्च डॅश एकूण उत्पन्न, बी महसुली खर्च डॅश महसुली उत्पन्न, सी भांडवली खर्च भांडवली उत्पन्न, डी एकूण कर्ज डॅश एकूण खर्च. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी महसुली खर्च डॅश महसुली उत्पन्न. आपला सहावा प्रश्न आहे, भांडवली खर्चाचा मुख्य उद्देश काय असतो? आपले ऑप्शन आहेत: ए पगार देणे, बी अनुदान देणे, सी दीर्घकालीन मालमत्ता निर्माण, डी व्याज भरणे. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी दीर्घकालीन मालमत्ता निर्माण करणे. आपला सातवा प्रश्न आहे, अर्थसंकल्प 2026 मध्ये स्टार्टअपसाठी कोणती सुविधा वाढवली? आपले ऑप्शन आहेत: ए कर सवलत, बी कर्ज सुविधा, सी डिजिटल पायाभूत सुविधा, डी वरील सर्व. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. आपला आठवा प्रश्न आहे, भारतात अर्थसंकल्प कोणत्या महिन्यात सादर केला जातो? आपले ऑप्शन आहेत: ए जानेवारी, बी फेब्रुवारी, सी मार्च, डी एप्रिल. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी फेब्रुवारी. आपला नववा प्रश्न आहे, शून्य आधारित अर्थसंकल्प झिरो बेस्ड बजेटिंग म्हणजे काय? आपले ऑप्शन आहेत: ए शून्य कर प्रणाली, बी मागील खर्चाचा आधार न घेता नवीन नियोजन, सी तोट्याचा अर्थसंकल्प, डी फक्त महसुली अर्थसंकल्प. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी मागील खर्चाचा आधार न घेता नवीन नियोजन. आपला 10वा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? आपले ऑप्शन आहेत: ए राज्यसभा, बी सर्वोच्च न्यायालय, सी लोकसभा, डी राष्ट्रपती.
आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, लोकसभा. माझे GK क्विजचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.